हॅलो गाईज, चला आज बघूयात हाऊ वी स्पेंट अ डे इन नाशिक. सगळ्यात आधी काळाराम मंदिरमध्ये गेलो, मस्त दर्शन घेतलं, सुंदर फोटो काढले आणि काही मावशींचा ग्रुप भजन करत होता, त्यांना थोडी साथ दिली. हा मंदिराचा सुंदर आणि मनमोहक असा व्ह्यू. त्याच्यानंतर गेलो सीतामाता गुफेमध्ये. हा इतका छोटा दरवाजा, त्याच्यातून आत जायचं. सुरुवातीला मला थोडी भीती वाटत होती, पण बाकीच्या काही लोकांना बाहेर येताना बघून जरा कॉन्फिडन्स वाढला. म्हटलं चला जो होगा देखा जाएगा. असं म्हणत आतमध्ये गेले. इतकी सुंदर मूर्ती, इतकी शांतता आहे, थंड हवा आहे आणि तिकडं सुंदर असं दर्शन केलं. त्याच्यानंतर आम्ही गेलो पंचवटी घाटावरती. हा आजच्या दिवसाचा सगळ्यात बेस्ट पार्ट होता. गोदावरी नदी इतकी शांत वाहते, इतकी सुंदर दिसते. लोकं एन्जॉय करत होते, शांततेत तिथं बसलेले. आम्ही पण खूप वेळ शांत बसलो, थोडेसे फोटो काढले. पोटापाण्याचं काहीतरी बघावं म्हणून ही एक भेळ घेतली. 1 प्लेट बटाट्याची भाजी आणि नाशिकच्या लँग्वेजमध्ये पोंगा आणि सातारी भाषेमध्ये बॉबी हे खाल्लं आणि आता अगदी मनापासून वाट बघत होते गंगा गोदा आरतीची. आणि फायनली आरती स्टार्ट झाली. इतकं छान वाटत होतं, इतकं प्रसन्न वाटत होतं ना, असं वाटत होतं की आजचा दिवस सार्थक झाला. मग एकादशी होती. देवीला दिवा व्हायला, देवीच्या पाया पडले, चांगला आशीर्वाद मागितला आणि आजचा दिवस संपवला. तुम्ही सगळ्यांनी मला वाढदिवसाला विश केलं, पण मी सगळ्यांना रिप्लाय नाही देऊ शकले, त्याच्याबद्दल सॉरी. पण ज्यांनी ज्यांनी विश केलं त्यांच्यासाठी थँक्यू सो मच. असाच तुमचा सपोर्ट नेहमी सोबत राहतात आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जीवन अजून सुंदर हो.